मस्ती आहे. आम्ही ते जाहीर सभा घेत होतो, आमचे विचार मांडत होतो. बहुजनाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा विचार आम्ही मांडत होतो. हरामखोरांनी एमएससीबी वाल्यांना सांगून लाईन बंद करून घेतली. ही पैशाची मस्ती आहे. आणि ह्याच गोष्टीसाठी संभाजी ब्रिगेड आता राजकारणामध्ये उतरलेली आहे. हे राष्ट्रवादीवाले असो, शिवसेनेवाले असो, हे सगळे एकाच माळेचे म्हणजे, सगळे एकाच माळेचे म्हणजे. आणि शिवसेनेला तुम्ही सोडता कामा नाही. का सोडायचं शिवसेनेला? का बरं माफ करायचं शिवसेनेला आम्ही? त्या शिवसेनेच्या लोकांनी म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नाही, ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांचा वापर करून या महाराष्ट्रामध्ये भिवंडीमध्ये हिंदू मुसलमान दंगली भडकवलेले आहेत, त्या शिवसेनेला तरी का माफ करायचं आम्ही? आतापर्यंत यांनी काय इतिहास पेरला आमच्या समोर की शिवछत्रपती म्हणजे हिंदूंचा राजा, यांनी मुसलमानांचे कत्लेआम केले. हे कधी सांगितलं नाही की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सैन्यामध्ये किती मुसलमान होते. शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर होता. शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी मुसलमान होता. शिवछत्रपतींच्या पायदळाचा प्रमुख हा नूरखान बेग होता. शिवछत्रपतींचा अंगरक्षक हा सिद्धी हिलाल होता. असे 800 पठाण शिवछत्रपतींकडे होता. हा इतिहास कधी शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं नाही. फक्त काय तर शिवाजी महाराजांचा हिंदूमध्ये दंगलीमध्ये वापर करायचा, हिंदू मुसलमान दंगली भडकून द्यायच्या आणि मग इकडे दंगल झाली की हिंदू अनसिक्युअर फील करतात, हिंदू घाबरतात की हे मुसलमानांकडून आपल्याला धोका आहे आणि मग बीजेपीला आणि सेनेला शरण जातात. सेनेला सोडता कामा नाही आम्ही. हे राष्ट्रवादी संपलेले फुटके लोक सगळे, हे पवार साहेब संपलेले आहेत सगळे. यांचे अर्धे लोक जेलमध्ये, त्यांचा छगन भुजबळ जेलमध्ये, अजित पवार घोटाळ्यामध्ये, तटकरे आरती फळी राष्ट्रवादीची जेलमध्ये. हे जेलमध्ये असले कोणत्या तोंडाने कोणत्या नाकाने निवडणुका लढून राहिले ना आमच्या लोकांना मतदार मागून राहिले. आणि म्हणून आम्ही आतापर्यंत काय केलं संभाजी ब्रिगेड, आम्ही हेच केलं की बाबा आम्ही नेते तयार केले, आम्ही पोरं तयार केले, भाषण शिकवलं, संघटन कौशल्य शिकवलं, नेतृत्व शिकवलं, राजकारण शिकवलं. आणि आम्ही पोरांना सांगितलं की बाबा आपला धर्म हा फक्त आमच्या समाजाचं प्रबोधन करणं आहे, आमच्या समाजाला जागृत करणं आहे, आपल्या समाजाला अंधश्रद्धेच्या रूढी परंपरेतून बाहेर काढणं आहे. त्यामुळे आपण राजकारणात जाता कामा नये आम्ही तेव्हा सांगितलं. आणि मग आमच्या पोरांना आम्ही बोललो की बाबा झेंडा कोणाचा घ्या, दांडा आपला असला पाहिजे. मग वेगळ्या पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये, सेनेमध्ये वेगळ्या पक्षामध्ये आमचे पोरं गेले, आमदार झाले, खासदार झाले, पण हरामखोर गेले तिथल्या फुट्याचे बैल झाले. मग आम्ही ठरवलं की आता काय झेंडा यांचा, दांडा यांचा, कास्तकाराचा पोरगा यांचा आणि नेतृत्व आपणच द्यायचं. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे बरोबर केले. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे वाटायला, दारू प्यायला, पाजायला पैसा नाही आमच्याकडे, आम्ही नाही देऊ शकत. आणि तुम्ही ही जर अपेक्षा करत असाल की एखाद्या शेतकऱ्याचा पोरगा निवडणुकीला उभा आहे आणि त्यांनी 10-15 या गाड्यांचा खर्च किती आहे माहिती आहे तुम्हाला? याच्या रॅल्या फिरून राहिल्या बीजेपीच्या, याच्या राष्ट्रवादीच्या खर्च किती आहे यांचा? हे सगळे 200 रुपये रोजाचे माणसं, यांचा मटणाचा, जेवणाचा, रोजचा जेवणावळीचा खर्च किती आहे? कुठून देतात हे पैसा? अरे बाबा माझ्या माय बाप, साधी गोष्ट आहे. जर एखादे हे पैशावाल्याच्या अवलादी जर हे बिहार पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर 10 लाख खर्च करत असेल तर कशासाठी खर्च करतात? की 15 लाख 20 लाख कमावले पाहिजे हे अपेक्षेपोटी खर्च करतात. हे पैसे 10-15 सभेचा खर्च कसा काय येतात? एका निवडणुकीचा खर्च हे पैसे कशासाठी खर्च करतात? म्हणून भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे जे चालले ना, हे सगळे काफेले चालले ना, हे रोजंदारीच्या माणसाच्या मागे तुम्ही फिरता कामा नये. आणि म्हणून मग संभाजी ब्रिगेडला सांगितलं की आमचा पोरगा फटका असला चालेल, आमचा पोरगा तुटका असला चालेल, त्याचं घर कुणाच असलं चालेल, पण तो शिवछत्रपतींचा सच्चा मावळा असला पाहिजे आणि या बहुजन समाजाविषयी त्याला चाळ असली पाहिजे आणि तो सर्वसामान्य घरटा असला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची पोरग उभी केली. आणि मी वारंवार सांगत असतो ही गोष्ट चुकीची आहे. आम्ही म्हणतो देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, राज्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे, आमचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. आणि मग तुम्ही पैशावाल्याचे धुन्न काऊन धुतले पाहिजे? मी वारंवार सांगतो ना, चुकी माझ्या बापाची आहे, चुकी माझ्या आजाची आहे. का बरं चुकी आहे? तर माझ्या बापाला, माझ्या आजाला काय वाटत होतं की नेता म्हणजे कोण? ज्याच्या हातात 4-4 8 ठेवण्याचा अंक आहे, तो चांगले पांढरे कपडे घालून मोठ्या गाडीत उतरतो, तो नेता आहे. माझ्या बापाला कधी वाटलं नाही की माझ्या शेतकऱ्याचा पोरगा नेता बनवू शकतो, तो जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत निवडून येऊ शकतो, आमदार बनवू शकतो. हे माझ्या बापाला पहिल्यांदा वाटलं नाही, हे माझ्या आजीला पहिल्यांदा वाटलं नाही. आणि म्हणून आमच्या समाजाची अशी विचित्र अवस्था आहे. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने सांगितलं आमचा फाटका असला चालेल, आमचा तुटका असला चालेल, आमचा शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा पोरगा असला चालेल, पण आमचे पोरं हे प्रामाणिक असतील आणि आमचे पोरं हे शेतकऱ्याची पोरं
निवडणूक आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रोजचे ठेके घेणारा 2% कमावणारे ह्या औलादींचं काय काम आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला, शेतकऱ्यांचे पोरं नाही तर मग काय बिल्डरचे पोरं बसवायचे का त्याच्यामध्ये? 2% दलाली खाणारे रोजचे ठेके घेणारे तुमच्या गावातल्या नेत्यांसारखे इथे लोक पाहिजे का? आणि म्हणून मग आम्ही संभाजी ब्रिगेड आणि आज तुम्हाला इथे जाहीर आवाहन करायला मिळालंय. म्हणून हे यांचं नाव आहे शेखर भाऊ सावरकर. हे संभाजी ब्रिगेडचे इथले अधिकृत उमेदवार आहे आणि यांचं चिन्ह हे शिट्टी आहे. आणि तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला सांगतो, मी काल फक्त एका जाहीर सभेसाठी इथे येणार होतो, पण यांचं मी काल माहोल पाहिलं, वातावरण पाहिलं आणि मी ते 2 दिवस इथे थांबलेलो आहे. 200 पोरांची काल ही रॅली निघाली आणि एकही पोराच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं नाही या माणसाने. एका पोराच्या गाडीत पेट्रोल टाकलं नाहीये. स्वतः सगळे पोरं 200 पोरं स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून रॅलीमध्ये फिरत आहे. कोणाला जेवणाला चहा पाण्याला बाजार कुणाचं घर आहे यांचं? हा माणूस गावचा उपसरपंच आहे. कोणतं गाव तुमचं? धानोऱ्याचा उपसरपंच माणूस आहे. तिथल्या मातब्बर जमीनदारांना पाळून हा माणूस उपसरपंच गावचा बनलेला आहे. ह्या माणसामध्ये ताकद आहे, ह्या माणसामध्ये पोरं आहे, संघटना आहे. 200 100 पोरं याच्याकडे आहेत. भाऊ फक्त याच्याकडे पैसा नाही आहे. भाऊ याच्याकडे फक्त पैसा नाही आहे. काऊन पैसा नाही आहे? कारण हा तुमच्यासारखे तुम्ही जेवढे इथे माणसं आहेत ना, हा तुमच्यासारख्या शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा पोरगा आहे म्हणून याच्याकडे पैसे नाही आहे. मग तुम्ही जर अपेक्षा करत असाल की असे पोरं पुढे आलं पाहिजे, यांनी नेतृत्व केलं पाहिजे, तर तुम्ही पैशावाल्याला मतदान करता कामा नये. तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरामध्ये आज एक शेतकऱ्याचा पोरगा, गरीब पोरगा जर तुम्ही निवडून दिला, ज्याच्या मागे ताकद आहे, ज्याच्या मागे धमक आहे, ज्याच्या मागे शेकडो पोरं उभा आहे, तर ह्या मतदारसंघामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तर मग आम्ही काय करायचं? याला जुन्याच बाटलीत नवीन दारू. माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे त्याचं काढतो. आमच्या लोकांनी काय करायचे? आजाने झेंडेवाले यांचे, बापाने झेंडेवाले, पुत्यानी झेंडे वाजायचे, ढुंगण धुवत राहायचे. हगलं की ढुंगण धुवायचं, पोरगं हगलं त्याचं नातू हगला ढुंगण धुवायचं. हे बंद करा. ह्या नेत्यांचे पैसे आले तुमच्यासारखे तुम्ही सर्व तरुण पोरं आहेत. एकाच झुटीने, एकाच दिलाने आणि वन साईड आहे. हे इकडले सगळे 3 गावं आज मी फिरून आलोय. वन साईड गाव आहेत, वन साईड त्याच गाव आहेत बिलकुल. आणि एका दिलाने ताकदीने, कारण त्या गावामध्ये मी पोहोचलो आहे. ज्या गावामध्ये मी पोहोचलो ते गाव फेडणार होऊ शकत नाही. आधी लोकांना वाटत होतं की आपण बीजेपीला द्यावा, राष्ट्रवादीला, सेनेला द्यावा. लोक कम्प्लीट टर्न झालेले आहेत. तुम्हाला बघायचं आहे पुढच्या गावामध्ये त्याला किती गैरसभा आहे. बघा तुम्ही किती पोरांची टीम तुम्हाला भेटते. हे सगळे ताकद कशाची? ह्या मॅग्नेट आहे. मॅग्नेट करतो का? सगळ्यांना ओढून देतो. पोरगाच कसा आहे ना? हत्तीच्या ताकदीचा पोरगा. हत्तीच्या ताकदीचा पोरगा मी तो उमेदवार दिलाय. भले त्याच्याकडे पैसा नसेल, आता हे बघू तुम्ही तुमच्यासारख्या सर्वसाधारण पोराच्या पाठीमागं उभं राहता की पैसेवाल्याला जाऊन आपलं मत विकता किंवा पैसेवाल्याच्या हुजरीगिरी करता, हे आपल्याला बघायचं. म्हणून तुम्ही ताकदीने बिलकुल तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे. हे तुम्हाला मी या ठिकाणी आवाहन करायला आलेलं. आणि बघा ना, तुम्ही वारंवार का बरं याच्यावरती तुम्ही विश्वास टाकायचा? राष्ट्रवादीची सत्ता होती नाही, सेनेची सत्ता होती नाही, बीजेपीची काँग्रेसची सत्ता होती नाही. वारंवार यांनी काय केलं? सेनेच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. यांनी कर्ज माफ केलं नाही. यांच्या काळामध्ये शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचं शोषणच झालेलं आहे आणि हे बीजेपी सेनावाले तेच करून राहिले. मग वारंवार तुम्ही विश्वास का बरं टाकता? माया काका, माया पुतना, माया चुलता उभा आहे म्हणून नाही. जोपर्यंत मी वारंवार सांगत असतो शेतकऱ्याचे प्रश्न एसी मध्ये बसून आणि बिस्लेरीचं पाणी पिऊन सोडवल्या जाऊ शकत नाही. शेतकऱ्याचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर तिथे शेतकऱ्याचा पोरगा लागतो. कारण त्याला माहिती आहे की आपल्या बापाला वावरात जायला गेल्यावर काय भोगावं लागते. रात्र जेव्हा उलीत करते ना, बापाच्या ढुंगणाला किती फटके पडते ते फक्त शेतकऱ्याच्या पोराला माहित राहते. आता तूर बीजेपीने आयात केली बाहेर देशातून आणि काय केलं? आमच्या तुरीचे भाव पाडलेले आहेत, कापसाचे भाव पाडले, सोयाबीनचे भाव पाडले. तरी तुम्ही मतं कसे मारतो? कसे मतं मारू शकता तुम्ही बीजेपीला? तुमच्या कष्टाच्या पिकाचे भाव पाडणारे लोक यावल्यात काँग्रेस बीजेपीचे, त्यांना तुम्ही मतदान कसं करू शकता? आणि तिथे बोलणार कोण? तुमचा मदन येरावर बोलणार? शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेती करतो, त्याला विचार ना, पयाटीचा सव्वा किती काय विचारा ना. मग तुम्ही शेतकरी, हा जो शेतकरी नाही त्याला मतदान काऊन करता मला सांगा? का बरं करता? 2% ठेके घेणारे, रोजचे ठेके घेणारे अवल्यादी तुम्ही आमदार निवडून देता आणि मग अपेक्षा करायची आमच्या देशाचा विकास झाला पाहिजे, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे अपेक्षा करता, आमच्या देशात भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे अपेक्षा करता. चुकीचं आहे ना. तुमच्या पोरं करायला पुढे तुमचं फाटकच चालेल.
तुमचा पोरगा अडाणी असला चालेल, 10वा वर्ग नापास असला चालेल, करा ना शेतकऱ्याचा पोरगा पुढं. आणि एखादा उभा राहत असेल राहणं त्याच्या मागे ताकदीनं त्याच्या पाठीमागे उभे राहा ना. आपले लोक असं खच्चीकरण करायचं, खच्ची परत दारवा प्यायचं, मटणं खायची हरामखोरी बंद केली पाहिजे ना. आता घ्यायला पैसे मिळतात, घ्या. शूट मध्ये सांगतो इलेक्शन कमिशन असलं माझं काही वाकडं कोणी करत नाही आणि घाबरतही नाही मी. तुम्ही घ्या पैसे, बिनधास्त पैसे घ्या. हे सगळं हरामाचा पैसा आहे. सगळ्यांकडून पैसे घ्या, पण आपलं इमान ताजं असलं पाहिजे, आपलं इमान प्रामाणिक असलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही अशा पोरांच्या पाठीमागे जेव्हा उभे राहिला, जेव्हा ताकद वाढवल ना, त्याच वेळेला तुमचा समाज घडेल, त्याच वेळेला तुमचा देश घडेल आणि त्याच वेळेला नवीन नेतृत्व तुमच्या देशामध्ये उभे असेल. मी वारंवार सांगत आलोय, आमच्या देशामध्ये आजपर्यंत 2 प्रकारचं नेतृत्व आलं. पूर्ण कान उभे ठेवून स्पष्टपणे ऐका, कारण हे तुम्हाला येणारा 25 वर्षाचा मेसेज तुमच्या कामात येणार. आमच्या देशाला 2 फळीतलं नेतृत्व मिळालं. पहिलं नेतृत्व होतं स्वातंत्र्य युद्धांचं. ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला ते लोक आमच्या देशाचे पंतप्रधान झाले, मंत्री, आमदार, खासदार झाले. पण त्याच्यामध्ये तुम्ही जवाहरलाल नेहरू म्हणू शकता, लालबहादूर शास्त्री ते इंदिरा गांधी पर्यंत म्हणू शकता. त्याच्यानंतर ते आमच्या देशाला नेतृत्व मिळालं, नेते मिळाले. त्याच्यामध्ये हे जे नेतृत्व हे विद्यार्थी चळवळीमधून आलं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामधून हे नेतृत्व आलं. त्याच्यामध्ये तुमचे गोपीनाथ मुंडे, आर पाटील आहेत, नितीश कुमार आहेत, लालू प्रसाद आहेत, अशा देशाला प्रचंड ताकदीचे मोठे मोठे नेते ह्या विद्यार्थी चळवळून दिले. पण भाऊ, आज आमच्या समाजासमोर, आमच्या देशासमोर प्रश्न आहे. आज आमच्या समोर नेतृत्व कुठून येणार? आज आमच्या समोर नेतृत्व कुठून येणार? ते स्वातंत्र्य लढ्याचे योद्धे राहिले नाही, आज त्या विद्यार्थ्यांच्या चळवळी राहिले नाही, कोणाला आंदोलन करणं माहित नाही, कोणाला झगडणं माहित नाही. मग आमच्या देशासमोर नेतृत्व कुठून येणार? आमच्या समोर नेतृत्व कुठून येणार माहितीये? आमच्या समोर नेतृत्व येणार माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, त्याचा पोरगा, त्याचा पोरगा, त्याचा पोरगा, त्याचा पोरगा, हेच चालत राहणार आहे. मदन येरावार, त्याचा पोरगा, त्याचा, हेच चालत राहणार आहे. म्हणजे यांचे कार्टे, बेक्कर पोट्टे, बेवडे पोट्टे, हराम अय्याश पोट्टे हे पुढे करणार. आमच्या समोर चांगले पांढरे फटाफटा कपडे घालून उभे करणार आणि प्रचंड बहुमताने. आणि आमची अडपट जनावरे, वारे पंजा, हे कमल का फुल. अबे या रातून पक्ष बदलणारे औलादी हे तू काय एकनिष्ठेच्या गोष्टी करतो? हे म्हणजे माया पक्ष, माया पक्ष, माया पक्ष, माया कमळ, माया बीजेपी, माया काँग्रेस. कायचा बीजेपी तुला, काय काँग्रेस? नेता गेला ना बीजेपीतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसचा बीजेपीमध्ये, अर्धे तर फुटून झाले पुऱ्या महाराष्ट्रात. आणि तुम्ही कायच्या पक्षाच्या गोष्टी करून आले मोठे? तुमचे सेनेत आता सरकारमधून पडू द्या, सेनेतले अर्धे आमदार फुटून बीजेपीत जाते काय? नाही जात असेल तर मी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर, लिहून देतो, लिहून. जेवढे माझी प्रॉपर्टी ना सगळे लिहून देतो मी स्टॅम्प पेपरवर. ज्या दिवशी सेना बीजेपीच्या सरकारमधून बाहेर पडेल, सेनेचे अर्धे आमदार फुटून नाही बीजेपीत सामील झाले तर माझं नाव दुसरं नाही. ह्या लोकांकडे निष्ठा नाही, ह्या लोकांकडे पक्ष नाही, ह्या लोकांना फक्त सत्ता पाहिजे. आणि तुम्ही कोणत्या पक्षाच्या मागे लागले? कशासाठी? आपल्या माणसासोबत भांडणं करून आले तुम्ही. ह्या असल्या लोकांसाठी, असल्या क्रिकेट लोकांसाठी. हे बंद करा भाऊ, हे बंद करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मेसेज देऊन जातो, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर ह्या देशामध्ये तो फक्त शेतकऱ्याचा पोरगा सोडू शकतो. ह्या देशामध्ये तुम्ही तुमच्यासारखे साधे पोरं, तुमचा पोरगा सोडू शकतो. तो माणिकराव ठाकरेचा पोरगा नाही सोडू शकत. म्हणून असे जे साधे पोरगा आहे, तुमच्या सारख्या पोरासारखे जे पोरं आहे, याच्या पाठीमागा तुम्ही लाख ताकदीने उभे राहा आणि तुम्ही स्वतःच्या तोंडाचा रेडिओ करा. आम्हाला फक्त 400 वोटिंगची गरज आहे काका. आम्ही जेवढे कॅल्क्युलेशन काढले, 1 साइड आहे काही गावामध्ये. आम्हाला फक्त 400 वोटिंगची गरज आहे. आणि हे 400 वोटिंग तुम्ही ह्या गावातून जर काढून दिलं तर आमची सीट 100% निघाली. आणि तुमच्या पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा ह्या गावातून निवडून आल्याची राहणार नाही. पुन्हा एकदा आपला परिचय द्यावा या ठिकाणी मी आवाहन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. आदरणीय शिखर भाऊ सावरकर यांचं बोध चिन्ह शिट्टी. ह्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सेनेची शिट्टी वाजवा आणि यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या एवढं आवाहन करतो आणि इथे थांबतो. जय जिजाऊ, जय श्रीराम, देश ब्रिगेड, समाजी ब्रिगेड, गडवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज.